36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नाशिकमध्ये गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने एक मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 3 गोवंश जातीच्या गायींची सुटका केली आहे. या कारवाईत महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी आणि एक आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. या मोहिमेमागे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांचे स्पष्ट आदेश होते. कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. दिनांक 17 मे 2025 रोजी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार विलास चारोस्कर आणि नितीन जगताप यांना एक महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली. एक महिंद्रा बोलेरो पिकअप MH15 HA 9560 गाडी दसक ब्रिजकडून नाशिक रोडकडे जात असून त्यामध्ये गायी कत्तलीसाठी नेत आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी तात्काळ पथक तयार करून सापळा रचण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक हिरामण भोये, चेतन श्रीवंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दशनाम गोसावी समाज मंडळासमोर गाडी अडवली. गाडीतील इसम गणेश तानाजी मते, वय वर्ष 40, राहणार मुरंबी गाव, तालुका इगतपुरी याला ताब्यात घेतलं. गाडीची तपासणी केली असता 3 जिवंत गायी आढळल्या. चौकशीत त्यानं कबूल केलं की गायी तो जुनेद खान, राहणार कुरण, संगमनेर यांच्याकडे कत्तलीसाठी घेऊन जात होता. या कारवाईत अंदाजे 7,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपी विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जिवंत गायींना गोशाळेत हलवण्यात आलाय. ही यशस्वी कारवाई नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली असून त्यामध्ये मधुकर कड, हिरामण भोये, चेतन श्रीवंत, रमेश कोळी, नाझीम खान पठाण, विलास चारोस्कर, नितीन जगताप आणि अन्य अधिकारी सहभागी झाले होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी, नाशिक.